नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दुपारनंतर मध्यरात्री तसेच 3 एप्रिल 2026 याही तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। तर आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान गारपीटची शक्यता असून भयंकर विजांचा कडकडाट आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वातावरणामध्ये जबरदस्त बदल आज बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय आहे आणि या दोन्ही समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याचा परिणाम दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्राकडे देखील बघायला मिळणार आहे आणि भारताच्या उत्तर भागामध्ये देखील चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे हवेची। या स्थितीमुळे देखील महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आज दुपारनंतर मध्यरात्री तसेच 3 एप्रिल 2026 याही तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाजा, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज आज आपण जाणून घेणार आहोत। 2 एप्रिल 2026 या तारखेचा दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीचा तसेच 3 एप्रिल 2026 याही तारखेचा दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पावसाची स्थिती फारशी नाही। उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागातही उष्णतेची लाट असणार आहे। मात्र महाराष्ट्राकडे या अवकाळी वादळी पावसाचा जोर जबरदस्त दुपारपासूनच बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली तसेच महापण, कुडल, वेंगुळा, अल्रोणा, बेडशी, रामगड या भागामध्ये भयंकर पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह दुपारपासूनच बघायला मिळणार आहे। तर या पावसाचा जोर सर्वसाधारण सायंकाळनंतर आणि रात्रीच्या दरम्यान देखील असणार आहे। आणि कर्नाटक राज्याचा परिसर पाहिला असता तर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील। तर भयंकर विजांचा कडकडाट कणकवली, फोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा आणि तुफान पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात किनारपट्टीकडे मध्यम हलका राहील। मात्र मध्य भागामध्ये पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। जसे लांजा, बेलकर, सक्रापा, मलकापूर, कोकरूड, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम परिसर या भागात तुफान वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच संगमेश्वर, माखनचण, मार्गाव, तांबे आणि सातारा जिल्ह्याचा परिसर कोयना, पटण, अरवाडे या भागातही भयंकर तुफान पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान देखील या भागात राहील। दहागाव, खेड, सागदेव, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर, घोगरे आणि माडवर्धन या भागातही तुफान पावसाचा अंदाज असणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बघितली असता अरवाडे, शिरशिंगे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या भागात असणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे जोतबिल, किनी, कोडाली हलका पाऊस राहील आणि परोळा, संगरूळ या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सांगली आणि सोलापूरच्या भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती दुपारच्या दरम्यान राहील। पावसाची स्थिती फारशी नाही। तर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा रामपूर, पलूस, नरसिंहपूर आणि तसेच कराड, कडेगाव, पुसवली, औंध या भागातही मध्यम स्वरूपात राहील। आणि सातारा, रहमतपूर, कोरेगाव, देवरा, मोल, दिक्सल, अद्राकी, वाई, खंडाळा, बारामती आणि नांदल, फलटण या बऱ्याच ठिकाणी भयंकर वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। किनारपट्टीचा परिसर महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तर अतितीव्र पावसाची शक्यता आहे वाई, खंडाळा, लोणार, अद्राकी आणि तसेच भोर, शिरवळ, पुणे जिल्ह्याचा परिसर, मारगाव, जेजुरी, सासवड, शिवापूर, विहाले या भागात असणार आहे। दुपारच्या दरम्यान असणार आहे। दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील।
टाला इंदापूर जीटी लवासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम आणि वारे बघायला मिळणार आहे। तर सौंदगड, आंबे, कळवण, खोपोली, रायगड जिल्ह्याचा काही परिसर, कर्जत, कुसर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कोकण किनारपट्टीकडे मुंबईच्या भागाकडे जोर कमी राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि मुरबाड, बदलापूर, भिवंडी, कल्याण, ठाणे या भागातही बऱ्याच ठिकाणी भयंकर पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह राहील। विजांचा कडकडाट अधिक असणार आहे। पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। हलका पाऊस बघायला मिळणार आहे। गोडमाल, वाडा, कुडण तसेच मान्नोर लगतचा परिसर बघितला असता खर्डी, वैशाला, इगतपुरी, मुनगाव, वाडीवरे, घाटमाथ्याचा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे जोर बऱ्याच ठिकाणी भयंकर बघायला मिळणार आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, सिन्नर, निमगाव, शिन्नर, नाशिक, देवळी या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे आणि अतिभयंकर पावसाची शक्यताही लाडाची, हर्सुल, शेवगाव आणि झोपूल, वणी, डोंबे, चांदवड, ओझर, कळवण, सापुतारा या भागामध्ये बघायला मिळणार आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। ताहाराबाद, पिंपळनेर आणि अंबली, कोकसाने, पाणीगाव, टिटाणे, देवी, दुसाने, साक्री, ब्याड या भागातही तुफान पावसाचा अंदाज नंदुरबार जिल्ह्याच्या आणि नाशिकच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे। सुंत्राणे, अंचाले, रणाला, दोंडाईचा, खरपाली, शहादा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे मात्र जोर कमी बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शिरपूर, बालाने, वाडीबिके, सांगवी, सुले जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिमठाणे, नांद्राणे, जापुरे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यातही दुपारनंतर अतिभयंकर पावसाची शक्यताही कापडणे, अंबळनेर, परोळा, अंजंग, आर्वी, बोखरूड, अंचाले, कुसुंबे धुळे जिल्ह्याच्या या बहुतांश भागामध्ये या पावसाची स्थिती दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चोपडा, अवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील। धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, पौर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव, एल्पा, देवगाव आणि बारम, ममदापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी, पुलतांबा, कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर अहिल्यानगरच्या इतर भागामध्ये हलका पाऊस असणार आहे। आले आणि टाकळी डोकेश्वर या भागात हलका राहील। अहिल्यानगर, वांबोरी, शिरळ, महाका लगतचा परिसर बघितला असता राळेगाव, सुरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि श्रीगोंदा, कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जालना, देऊळगाव राजा, रामशी घोषोटा, तानवाडी, पानवाडी, वारीगवारी, ईश्वरनगर, काचूड, पाचोड या भागात मध्यम स्वरूपात असून गारपीटचा जोर देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि दक्षिण भागात देखील बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज गेवराई, उमापूर, करकम, बीड आणि आसपासचा परिसर या भागात राहील। वडवणी, तळेगावला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे। तर सोलापूर, लातूर, धाराशिव इकडे ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे जोर दुपारच्या दरम्यान कमीच असणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे, वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाशिम, रिथाड इकडे हलक्या स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद, खंडाळा आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, डिग्रस यानी या भागात हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता आहे। बीबी, लोणार आणि मेहकर, डोंगाव मध्यम स्वरूपात राहील। कुदनापूर, घाटबोरी, चिखली, खेलवड, बुलढाणा या भागातही भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील। पिंपरी, गवाली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडोल, बुद्रुक, दासराखेड तसेच आलेवाडी, हिरवाखेड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, हिरवाखेड आणि अकोला, बोरगाव, मंचू, गोरेगाव, आळंदा तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वर्धा, अमरावती,
आणि तसेच चंद्रपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. गडचिरोली गोंदियाकडे जोर कमी असणार आहे. नागपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका आणि पश्चिम भागात जोर मात्र जास्त बघायला मिळणार आहे. तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे तर सांगली, सोलापूर आणि रायगड जिल्ह्याचा काही परिसर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे. तर रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाची स्थिती राहील. सोलापूर जिल्ह्याकडे कुरुरवाडी, टेंभुर्णी, इंदापूर, वांगी, केरन, बिगवण, केटोर, बेगोंडोड या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील. बगूर, पाथर्डी, खर्डा, जामखेड, पाटोदा, अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे. लातूर, बीड आणि जालन्याचा काही परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील. अकोला, अमरावती आणि वर्धा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार मध्यम पावसाचा अंदाज राहील. नाशिकच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तर 2 एप्रिल 2026 या तारखेच्या दरम्यान असणार आहे. तर 3 एप्रिल 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागात राहील. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात, उत्तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, जळगाव या विभागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील. इतरत्र बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील. तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही सर्वसाधारण नांदेड भागाला आणि लातूरच्या भागामध्ये असणार आहे. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.